आम्हाला पूर्ण विश्वास आहे, प्रशासनालाही विश्वास झाला आहे, पूर्वनियोजितच होतं. कारण की काल सायंकाळी 6:30 वाजता जी श्याम टाकीची मस्जिद आहे, डेन्मार्कच्या घटनेमध्ये त्याच्या पहिले जे 4 दंगल झाले त्याच मस्जिदीमधून हजारो लाख आपले मुसलमान निघाले, हातात तलवारी भाडे बिचवे घेऊन दगडफेक करत ते त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे आले. हिंदू गल्लीमधले राहणारे हिंदू गाड्या जाळलेल्या आहे, घरं जाळलेल्या आहे, दुकानं जाळलेलं आहे. हे पूर्ण पूर्वनियोजित होतं, हे आम्हाला पूर्ण विश्वास आणि प्रशासनाला लक्षात आलं. त्याच्यामध्ये 3 DCP यांना मारण्यात आलेलं आहे, 33 पोलीस कर्मचारी घायल झाले आणि स्वतः CPंवर दगडफेक केली. आणि हे करणारे सगळे रोहिंगा बांगलादेशी पण आहे आणि तिथले स्थानीय पण मुसलमान आहे. स्थानिक लोक म्हणतात की म्हणजे बा त्याच्यामध्ये स्थानिक लोकांचा काही हात नाही आहे, कोणीतरी बाहेरून आलेलं आहे. असं कसं बाहेरून येऊन करणार आहे? आम्हाला माहीत आहे का 60% स्थानिक आणि 40% बाहेर येतात. बांगलादेशी रोहिंग्या आणि 60% तिथले लोक आहे. त्यांना गल्ल्या कशा माहीत आहे, त्यांना हिंदू लोकांचे घरं कसं माहीत आहे. हे जोपर्यंत तिथला स्थानिक मुसलमान राहणार नाही तोपर्यंत त्यांना माहीत पडणार नाही. हे सर्व सुनियोजित झालेलं आहे याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तुमच्या आंदोलनात त्यांची काही चादर जाळण्यात आली असं, त्यामुळे हा विरोध झाला असं म्हणून साफ खोटा आहे. काल पूर्ण मीडिया होती, पोलीस प्रशासनाचे पण कॅमेरे होते, त्याच्यात तुम्ही पाहू शकता. आम्ही कोणत्याही धर्माचा अनादर केलेला नाही आहे, आम्ही कोणाची आयात जाळलेली नाही आहे, आम्ही कोणाच्या धर्माचा अपमान कधी करत नाही. पण आमच्या धर्माचा कोणी अपमान केला ते आम्ही सहन करत नाही.